तुम्ही कधी विचार केला आहे का? काही लोक वारंवार फसतात, तर काही लोक जवळ-जवळ कधीच फसत नाहीत. कारण त्यांचं नशीब चांगलं असतं म्हणून नाही. खरं कारण त्यांच्या मनात दडलं आहे. आणि आजचा हा विचार समजला, तर तुम्हालाही कोणी फसवू शकणार नाही. तुमच्या मनात एखाद्या गोष्टीची तीव्र गरज निर्माण होते. तुम्हाला ती कोणत्याही परिस्थितीत हवी असते. ही गोष्ट जगाला कळते आणि अचानक अनेक लोक तुमच्या समोर येतात. तुमची मदत करण्यासाठी नाही, तर तुमच्या तीव्र आतुरतेचा फायदा घेण्यासाठी. एक उदाहरण पाहू. एखादी मुलगी किंवा मुलगा विचार करतो, आता काहीही झालं तरी यावर्षी लग्न झालंच पाहिजे. हे कळल्यावर काही लोक खोट्या गोष्टी सांगतात, स्वतःला चांगलं दाखवतात आणि फसवणूक करतात. गरजू ग्राहक हे प्रत्येक विक्रेत्याचं स्वप्न असतं. कारण जेव्हा खरेदी करणारा उतावीळ असतो, तेव्हा विक्रेत्याला माहिती असतं की तो काहीही आश्वासन देऊ शकतो. प्रत्यक्षात काहीच न देता देखील यशस्वी होऊ शकतो. तो तुम्हाला बनावट वस्तू, खोटा दिलासा आणि वरवरचं समाधान विकतो आणि तुम्ही ते स्वीकारता. का? कारण तुम्हाला स्वतःच्या आतली पोकळी सहन होत नाही. तुम्हाला समजून घ्यायचं नसतं. त्या वेदनेतून फक्त पळ काढायचा असतो. कोणीतरी म्हणतं, 15 दिवसात मला 10 किलो वजन कमी करायचं आहे. मग बाजारात जाहिराती येतात. हे पावडर घ्या, ही गोळी घ्या, हा डिटॉक्स करा. लोक पैसे खर्च करतात, पण अपेक्षित परिणाम मिळत नाही. अशा प्रकारे जग तुमचं शोषण करतं. तुमच्या आत एक रिकामेपण असतं, पण त्याकडे शांतपणे पाहण्याऐवजी तुम्ही मदतीसाठी ओरडता. जग तुमची हाक ऐकतं आणि बनावट उपाय घेऊन तुमच्या समोर उभं राहतं. नंतर तुम्ही म्हणता, माझी फसवणूक झाली. पण खरं म्हणजे त्यांनी तुमची फसवणूक केली नाही. तुम्हीच स्वतःला उघडं केलं. त्यांनी फक्त त्या दारातून प्रवेश केला, जे दार तुम्ही स्वतःच उघडं ठेवलं होतं. एखादी व्यक्ती खूप एकटं वाटत असल्यामुळे कोणाच्याही प्रेमात पडते. समोरची व्यक्ती तिच्या भावनांचा गैरफायदा घेऊ शकते. जेव्हा जगाला तुमची शांतता, प्रेम किंवा जीवनाचा अर्थ मिळवण्याची तगमग दिसते, तेव्हा ते अनेक आवाज, आकर्षण आणि भ्रम घेऊन तुमच्या समोर धावून येतं. तुम्ही जितके अधिक अस्वस्थ असता, तितके अधिक त्या सापळ्यात अडकता. एखाद्याला मनःशांती हवी असते. मग काही तथाकथित गुरु म्हणतात, ही पूजा केली की सगळ्या समस्या संपतील. आमच्या कोर्सशिवाय तुम्हाला शांती मिळणार नाही. व्यक्ती आतल्या वेदनेपासून पळण्यासाठी हे स्वीकारते. एखादा गुंतवणूकदार म्हणतो, एका महिन्यात पैसे दुप्पट झालेच पाहिजे. मग फसवणूक करणारे म्हणतात, 100% हमखास नफा. लोभामुळे तो फसतो. पण ज्या क्षणी तुमची गरज संपते, त्या क्षणी खेळ बदलतो. आता तुम्ही थांबून विचार करू शकता, निरीक्षण करू शकता, प्रश्न विचारू शकता, संयम ठेवू शकता. तुम्ही म्हणता, आधी पाहूया तुमच्याकडे खरंच काय आहे. आता तुम्ही गरजू ग्राहक राहिलेले नसता. तुम्ही स्पष्ट विचार करणारी व्यक्ती बनता आणि स्पष्टता असलेला माणूस हेच बाजाराला सर्वात जास्त भीतीदायक वाटतं. हे जग फक्त त्यांचंच शोषण करू शकतं, जे स्वतःकडे पाहत नाहीत. स्वतःच्या आतली भूक आणि रिकामेपण समजून घ्या. मग तुमचा फायदा घेणाऱ्यांची ताकद आपोआप कमी होईल. कारण ते फक्त तेव्हाच यशस्वी होतात, जेव्हा तुम्ही स्वतःच्या मनात काय चाललं आहे हेच पाहत नाही. इतर लोक तुमचा फायदा घेऊ शकतात, कारण सर्वप्रथम तुम्ही स्वतःशीच साथ सोडलेली असते. जर तुम्हाला फसवून घ्यायचं नसेल, तर गरजू बनणं थांबवा. जर तुम्हाला खोट्या गोष्टी विकल्या जाऊ नयेत असं वाटत असेल, तर खोट्या दिलाशासाठी भीक मागणं थांबवा. तुम्ही असहाय्य नाही, पण स्पष्टतेची सुरुवात एका साध्या कृतीपासून होते. ते उघडं दार बंद करा. आपण फसतो कारण समोरचा हुशार असतो म्हणून नाही. आपण आतून गरजू असतो म्हणून. दार उघडं ठेवणं म्हणजे
मान्यता मिळवण्याची भूक, सतत प्रेमाची भीक मागणं, पटकन श्रीमंत होण्याची घाई, कोणीतरी येऊन माझ्या सगळ्या समस्या सोडवेल अशी अपेक्षा, स्वतःच्या रिकामेपणाकडे न पाहता बाहेर उपाय शोधणं. दार बंद करणं म्हणजे स्वतःच्या भावना समजून घेणं, निर्णय घाईत न घेणं, प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारणं, मला खरंच याची गरज आहे का? हा प्रश्न स्वतःला विचारणं.